आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याच घराण्याचे। काय? हाय प्रीतम, मी मोनिका। मी आणि प्रीतम कॉलेजमध्ये सोबत होतो। हो आई, कम ऑन प्रीतम, तू विसरला असशील पण मी आपली फ्रेंडशिप नाही विसरले। आपल्या नवऱ्यावर विश्वास असावा पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर इतक्या पटकन एवढा विश्वास ठेवू नये। वा, म्हणजे प्रीतमनी प्रियाला खरंच फसवलं म्हणायचं। प्रिया, काय करणार ग आता तू? हा बिचारी। मोनिका, तुझी बाजू खरी होती। रिपोर्ट्स पण तेच सांगतात। आई, आई काय बोलताय तुम्ही? माझं प्रीतम असं कधीच नाही करणार। ते रिपोर्ट मला काय बोलू काहीच कळत नाही। सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा। लागला मनाला घोर सोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर हो धरावा कसार धीर पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर यतीन काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव जीवाची या घुसमट कळल कशी कुणास सरली या सारी आस हो कुणाच्या हाती चाबूक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकुम सवाल माझाच मला घडलार काय गुन्हा जखमवलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा जीवाचा ह्यो डाव मांडला सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा कसा फासयो तुझा। It's like it, 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 it's like it. प्रीतम सर काय काय चाललंय तुमचं? तुम्ही शांत व्हा। इकडे बघा, इकडे बघा, शांत व्हा। कसा शांत होईल? काय येऊन बसलं पारू हे काय झालं ग? प्रीतम सर,
डीएनए टेस्टची आयडिया माझी होती आणि तोच रिपोर्ट माझ्या अगेन्स्ट लागावा. नाही प्रीतम सर, नाही नाही नाही. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. माझ्या आईला काय वाटत असेल पारू? हा? माझी बायको प्रिया, हा? तिचं काय होत असेल आता? परत माझ्या आईचं नाल्यात मुलगाच ठरलो. माझ्या घराण्याचं नाव मातीत विसरलं. पारू, तू काल का वाचवलंस मला मरू द्यायचं होतं. प्रीतम सर, नाही आहे जगण्याच्या लायकीचं. मी जगण्याच्या लायकीचाच नाही आहे. प्रीतम सर, शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी. शांत व्हा. समजा ठीक भाई. प्रिया, प्रिया, सावर स्वतःला. नाही आई, सगळं सगळं संपलंय आता. ज्याची भीती होती ना तेच झालं. तरी माझं मन मला सांगत होतं की नाही, असं काही नाही होणार, माझे प्रीतम असं नाही करणार. पण एक अनामिक भीती वाटत होती. माझ्या प्रीतमवर खूप विश्वास होता हो. मी खूप प्रेम केलं होतं त्यांच्यावर. त्यांच्यासोबत एका सुखी आयुष्याचं स्वप्न पाहिलं होतं. सगळं सगळं उद्ध्वस्त झालं एका क्षणात. मला ना काय करू काही सुचतच नाहीये. मला माझं अस्तित्व शून्य वाटायला लागलंय. नाही आई, मी आता इथे नाही राहू शकत. प्रिया, आई, आणि तुम्ही म्हणाला होतात ना की रिपोर्ट्स आल्यानंतर माझा जो काही निर्णय असेल तुम्ही माझी साथ द्याल. मग प्लीज आता इथे मला राहण्याचा आग्रह नका करू. प्लीज मला जाऊ द्या. प्रिया नाही. मी ना आई, आबांना यातलं काहीच नाही सांगणार, खरंच शपथ. पण प्लीज आता मला जाऊ द्या. मी प्रीतमच्या आयुष्यात परत कधीच नाही येणार. प्रिया, तू सयादादाची मुलगी आहेस. हे एवढ्यात माघार घेणार? एक छोटस संकट आलं आणि डगमगलीस. आपण या संकटांना कसे सामोरे जातो यावर तर आपली ताकद ठरते प्रिया. आणि मला एक कळत नाहीये की तू तुझा भरला संसार सोडून का निघाली आहेस. त्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट आपल्याला अपेक्षित असा आला नाही म्हणून. पण तू हे का विसरतेस की तुझं प्रीतमवर प्रेम आहे. तू आमच्या सगळ्यांचा विरोध पत्करून त्याला नवरा म्हणून स्वीकारलंयस. तुम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्यात प्रिया. प्रिया, तुझा प्रीतमवर अधिकार आहे. नाही आई, नाही. काय करू मी या अधिकाराचं जर माझा नवराच माझ्या सोबत नसेल. तुम्ही बघितलं ना काय केलंय प्रीतमनी. हो प्रिया, मी बघितलंय आणि मला सगळं माहितीये. पण तरीही मी तुला सांगते की जाऊ नकोस. म्हणजे काहीतरी असेल ना, थोडा विश्वास ठेव माझ्यावर. मला जर असं वाटत असतं की तू या घरातून जावंस किंवा तशी परिस्थिती असती तर मी स्वतः तुला सोडून आले असते आणि सयादादाची हात जोडून माफी मागितली असती. पण तू या घरातून जाऊ नयेस असं मला वाटतंय आणि माझी ही गोष्ट ऐकावीस असं मला वाटतं.